आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाच्या या चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ठाणे लोकसभा क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा पुरस्काराने, कर्तृत्ववान पुरुषांना नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आज खासदार राजन विचारे अनेक वर्ष इथे देवीच्या उत्सवाचं आयोजन करतात। दरवर्षी मी इथे येत असतो। विशेष करून नेमका देवी संपली की इलेक्शनचे ठाण्यातले इलेक्शनचे वार म्हणजे ठाण्यातले इलेक्शनचे वारे वाहूच लागले। पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही हे जरा देवी समोर बोलताना मला आनंद होतो। देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसतंय। पण त्याचबरोबर त्यांचा काम, त्यांचा लोकसंपर्क, वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे। लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे, लोकांना या गोष्टीचा अप्रूप आहे। एकीकडे मोठे मोठे राजनेता आपले मोबाईल बंद करून बसतात, त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात नाही तर त्याचं पेचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो, म्हणजे संपर्क होतो। त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे। निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही। संकट समोर होती, अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या, पण हे सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही, निष्ठेने त्याच्या मागे उभं राहीन। संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू। या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे आणि प्रचाराची हे आहे। आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी 3 लाखांनी राजन विचारे विजयी होऊ दे। त्यामुळे ते देवीकडे घातलेलं गाऱ्हाणं देवीने कबूल करावं, राजन विचारेंना निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातनं कमीत कमी 30 खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ह्या राजकारणाचा उभं घालाय। हे जे फोडाफोडीचं राजकारण झालं, हे जे पक्ष मोडण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर संतोष पाठारे, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आज मला हा जो नवरत्न पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो। मी जे काम करतोय, फिल्म सोसायटीचं काम करतोय, चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचं काम करतोय, त्याबद्दल हा मला सन्मान झालेला आहे आणि मला असं वाटतं की हे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे आणि भविष्यात हे काम पुढे नेण्यासाठी मला या पुरस्काराने मोठं बळ दिलेलं आहे। धन्यवाद। मी डॉक्टर अंजुषा पाटील, मुख्याध्यापिका ठाणे महानगरपालिका। मला आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा जो नवदुर्गा पुरस्कार मिळाला त्याचा खूप आनंद झालेला आहे आणि पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते। आम्ही जे काही काम करतो, आता मी साहित्यामध्ये पुस्तकं लिहिते, प्रस्तावना देते, काउन्सिलिंग करते मुलांचं, द मेंटल हेल्थ ऑफ चाइल्डच्या नावाखाली मी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचं काउन्सिलिंग करते। तर हे काम करायला या पुरस्कारामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळालेलं आहे। धन्यवाद। अमेय गाव खूप चांगलं फिलिंग आहे। आपल्या शहरात आपली जुनी जाणती माणसं ज्यांना मी लहानपणापासून बघत आलो आणि त्यांचं काम मी बघितलेलं आहे, त्यांच्यातर्फे पुरस्कार मिळणे खूप स्पेशल गोष्ट आहे। आणि बाकी जी 17 लोक होती की ज्यांना पुरस्कार होते, म्हणजे माझं काम छोटं आहे याची मला जाणीव आहे आणि खूप काम करायचं याची जाणीव आहे, पण मला किती पल्ला गाठायचा आहे या बाकी 17 जणांकडे बघून मला लक्षात आलं। त्यामुळे इट्स अ व्हेरी हंबलिंग थिंग आणि फार खूप बरं वाटतं। हे माझं ओरिजिनल कॉम्पोजिशन आहे, हे स्पॉटिफायवरती आहे पण उपलब्ध आणि गाण्याचं नाव आहे कोकण किनारा। कोकण किनारा मंद धुंद वारा, कोकण किनारा सुंदर आणि न्यारा, हिरवा निसर्ग, नागमोडी वळण आणि कोकणची लाल 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 माती। पुढचं तुम्ही स्पॉटिफायवर